मग ह्याच्यावरती उपचार करता येतो असे काही दोष सापडले तर? करेक्ट. आता काय झाले की आता दोन गोष्टी आहेत की आता अगदी नवीन जे टेक्निक्स आहेत त्याला जीन एडिटिंग टेक्निक्स म्हणतात. म्हणजे आता नुकतंच मी जो आता जन्मजात बहिरेपणाचा उल्लेख केला तर ते जीन एडिट करून हा घालवण्याचा प्रयोग नुकताच युनायटेड किंगडममध्ये झालेला आहे, इंग्लंडमध्ये झालेला आहे. आणि असं हे जीन एडिटिंग आता हळूहळू पुढे येणार आहे. पण त्याला दुसरं महत्वाचं आणि मग जेनेटिक्स आणि जिनोमिक्स मध्ये फरक काय तर जिनोमिक्स आपल्याला काय सांगतं की ठीक आहे तुमची जीन्स आहेत पण ती कशी व्यक्त व्हायची याला इतर कारणं असतात आणि ती व्यक्त होणं त्याचं म्हणजे जीन एक्सप्रेशन म्हणतो आपण तर ते आपण बदलू शकतो. आणि ते कशाने आपण बदलू शकतो तर मग ते पुन्हा आहार, पुन्हा एक्सरसाइज, लाईफस्टाईल या सगळ्यांनी आपण ही जीन्स व्यक्त होण्याची प्रक्रिया बदलू शकतो. आणि म्हणून म्हणजे आपल्या जीन मध्ये म्हणजे आता आपण असेच असणार असं म्हणायचं कारण नाही, आपण त्याच्यावर बदल घडवून आणू शकतो. एवढा क्रांतिकारक बदल आहे हा तो. एवढीशी ती पेशी, त्या एवढ्याशा पेशीचं आणखीन छोटस ते केंद्र, त्याच्यामध्ये 22,000 हे जीन्स आणि त्याच्यावरची पुन्हा ही सांकेतिक भाषा की त्याच्यामुळे काहीतरी बदल होत आहेत आणि ती बदलता येते. एवढं मोठं संशोधन